जय शिवराय, नमस्कार सगळ्यांना। तर आज आहे आमच्या काकाचं लग्न आणि आता इथे नवरदेवाचं औक्षण झालेलं आहे। 4-5 बायकांनीच नवरदेवाला ओवाळलं आणि मग नंतर नवरदेव घरून निघालाय। इथे नवरदेवाची गाडी तुम्ही बघू शकता, खूप मस्त अशी फुलांनी सजवलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे मस्त असं गाडीचं। तर आता आम्ही घरून निघालोय। नवरदेव आता गाडीत बसलाय। नवरदेवाच्या गाडीत फक्त 4 जणच बसले होते, कारण की नवरदेवाच्या गाडीत खूप अशी जागा नव्हती आणि म्हणून मग आम्ही माझ्या आत्याच्या गाडीत बसलो आणि निघालो। घरापासून कार्यालय 5-6 किलोमीटरच अंतरावरती आहे, खूप असं लांब नाही आहे। दाजीनच बघायला होती। आता आम्ही कार्यालयात पोचलो। लग्न आमच्याकडे होते म्हणून आम्हाला आधी पोचायचं होतं। नवरीकडची येण्याआधी त्यांच्या स्वागताला तसं आमचं पण कार्यालयात स्वागत झालं। हे कार्यालय फलटणच्या जवळ कोळकी नावाचं गाव आहे, तिथून 2 ते 3 किलोमीटर आहे। तर आता आम्ही सगळ्या करावल्यांनी नवरदेवासोबत फोटोज काढलेत, व्हिडिओज काढले आणि त्यानंतर नवरदेवाचे फोटोज काढून झाल्यानंतर इथे नवरी आली आणि इथे 5 बायकांनी नवरीचं औक्षण केलं। इथे तुम्ही बघू शकता। हा पाय इकडे थांबायचं झाले, एक जण राहिली, या लवकर तुम्ही तर आता इथे आम्ही नवरीचं औक्षण केलं। त्याच्यानंतर नवरीकडच्यांनी नवरदेवाचं सुद्धा औक्षण करून घेतलं। समोर
त्याच्यानंतर ना इथे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आता इथे नवरीचे आणि नवरदेवाचे मामा दोघेही सुपारी फोडणार आहेत. आणि इथून पुढे तुम्हाला सगळे कार्यक्रम बघायला मिळतीलच. इथे आता सुपारी फोडताना व्हिडिओ काढलेला आहे, काही फोटोसुद्धा आम्ही काढले सुपारी फोडताना. सुपारीचा पोशाख नवरदेवाला द्यायचा आहे. त्याच्यानंतर ना इथे पोशाख द्यायचा कार्यक्रमसुद्धा चालू झाला आहे. त्याच्यानंतर नवरी आणि नवरदेव दोघेही आले आणि साखरपुड्यासाठी म्हणजेच पूजेसाठी बसले. आता इथे पोशाख देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आता इथे नवरदेवाला पोशाख देणार आहेत. त्याच्यानंतर इथे नवरीचाही पोशाख देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आम्ही नवरीलासुद्धा पोशाख दिला आणि इथे साड्या हे सगळं दिलं. त्याच्यानंतर थोडाच त्यानंतर इथे एंगेजमेंट सुरू झाली आणि नवरा नवरीने एकमेकांना अंगठी घातली. त्याच्यानंतर आम्ही काही फोटोसुद्धा काढले. त्याच्यानंतर नवरदेवाच्या बाबांनी नवरीला हार घातला. इथे आमच्याकडे अशी रीतच आहे. त्याच्यानंतर नवरीच्या बाबांनी सुद्धा नवरदेवाला हार घातला. त्याच्यानंतर त्या दोघांचे आणि त्यांच्या चौघांचे फोटोज काढले. त्याच्यानंतर इथे हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. नवरा नवरीसुद्धा हळदीसाठी आले. हळदीची तयारी आम्ही करून ठेवली होती. इथे मग नवरदेव आणि नवरी आले आणि तिथे बसले. हळदीचा कार्यक्रम हॉलमध्ये सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम हळद लावण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केला. सगळ्या बायका आल्या आणि मग त्यांनी एक एक करून नवरदेवाला व नवरीला हळद लावली. त्याच्यानंतर सगळ्यांनीच हळद लावून घेतली नवरीला आणि नवरदेवाला. या इकडे चला पुढे चला काढले फोटो. या पुढे अलीकडे खाली बसून लावा. खाली बसून हळद लावा.
हे कोण नाही जायचं, हे कोण नाही जायचं. पलीकडे उठून डोक्यावर ठेवायला लागेल. तुम्ही खाली बसा ना, हाताला हात लावा. ते मेन हाताला हात लावा. ते पलीकडे जात तुमचा चेहरा नाही दिसला, तो पण हाताला लावा. दोन्ही हात हाताला लावा. ओके. आणि समोर पहा. ओके चल. ओके चल. या तुम्ही अलीकडे. ओके. पलीकडे ताई डोक्यावर हात ठेव. तो हाताला हात लाव. हाताला हात लाव. हाताला हाताला हात लाव. समोर पाहता येईल दोघे पण इथे. ओके. चला. तर आता माझ्या बहिणीने सुद्धा हळद लावून घेतली नवरदेवाने आणि नवरीला. पाठी सरक थोडीशी. ओके. इकडून नाही जायचं, इकडूनच जायचं. जाता मध्ये येत आहे. बाळा अलीकडे ताईसाठी सरक ना. खाली बस, खाली बस, खाली बस बाळा. ओके. डोक्यावर ध्यान ठेव त्याच्या. कॅमेरा. ओके चल. बाळा साईडला बाळा. या अलीकडे का अलीकडे नवरी लावा. हे बाळा मधून 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 आहे बाळा. हे बाळा साईडला मी पण नको येऊ. पलीकडे उभे राहा. उभे राहा पलीकडे. पलीकडे समोर पहा. समोर पहा. नंतर मी माझ्या वहिनीला सुद्धा हळद लावली. या दोन नवरदेवाच्या आत्या आहेत. त्याच्यानंतर मी सुद्धा नवरदेव आणि नवरीला हळद लावून घेतली. दोघांच्या हा. हॅलो. खाली बसून लावा तुम्ही. पलीकडे उभं राहून डोक्यावर हात ठेवा. हा पहा इथे समोर. या कॅमेरामध्ये पहा. चला. त्याच्यानंतर नवरदेव आणि नवरी दोघांनी सुद्धा एकमेकांना हळद लावली.
सगळ्यांची हळद लावून झाल्यानंतरनं इथे नवरा नवरीचं फोटोशूट चाललं होतं. शीतल वहिनीनी बाळाला सुद्धा हळद लावली. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतरनं नवरा नवरी दोघेही आपल्या रूममध्ये आवरण्यासाठी गेले. त्याच्यानंतर नवरदेवाने लग्नाचे कपडे घातल्यानंतर नवरदेव खाली आला, घोड्यावरती बसला आणि मग आम्ही देवदर्शनासाठी गेलो. इथे नवरदेव पारण्या आलाय. मग नवरीच्या आत्याने नवरदेवाचं औक्षण केलं, त्यांना गिफ्ट दिलं आणि त्याला म्हणतात वरवळणी. ती वेळ आली ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, ती म्हणजे लग्नाची वेळ. आता लग्नाला सुरुवात होत आहे, तरी सगळ्यांनी लग्नाला या. लग्न लागल्यानंतर नवरा नवरीने एकमेकांना हार घातले आणि मग त्यानंतर लग्नानंतरचे विधी सुरू झाले.
आता नवरीचे मामा मामी इथे कन्यादान करण्यासाठी आले होते. ताट बसा दोघे पण कंचन ताट बस अतुल ताट बस मामा दिसत नाही मामा ताट बसा अतुल ताट बसा दोघे पण ही आहे नवरदेवाची मोठी बहीण म्हणजे माझी आत्या. लग्नानंतरचे सगळे विधी झाल्यावर नवरा नवरी जेवणासाठी आले. जेवणात पुरी भाजी, व्हेज पुलाव, कोशिंबीर, पापड आणि लाडू असा मेन्यू होता. जेवण छान होते, चविष्ट होते. आणि आता तो क्षण आलेला आहे जो की सगळ्या मुलींना नको असतानाही तो तिच्या आयुष्यात येतो. मुलीची पाठवणी खरंच धन्य असतात. ते आई वडील ज्या मुलीला आपण वाढवतो तिचे सगळे हट्ट पुरवतो, तिला दुसऱ्याकडे पाठवायचं. आमच्याकडे लग्न झालं की गावातल्या देवांचं दर्शन घेतात, त्यामुळे आम्ही इथे सगळ्या देवांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. फॉलो कर. शिनू इकडे बघ की.
हां इथे आम्ही आता म्हसोबाच्या मंदिरात आलो होतो आमच्या गावातल्या. तिथे एक महाराज राहतात, ते तिथेच राहतात मंदिरामध्ये. आम्ही त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं. ते तिथे राहून देवाची सेवा करतात. कसा वाटला तुम्हाला हा लग्नाचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.